प्रभू येशूच्या पवित्र नावात तुम्हा सर्वांना सलाम. जय ख्रिस्त, शांती असो, प्रेज द लॉर्ड, जय मसीह की. आणि फार दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा परमेश्वर देव आपण ही वेळ दिलेली आहे. तर चला पुन्हा एकदा आपण आज आम्ही पाहत आहोत जगामध्ये फार भयानक परिस्थिती चालू आहे आणि त्या सर्व परिस्थितीतून देव आम्हाला फार अद्भुतरित्या सांभाळत आहे माझ्या प्रियजनांनो. आणि म्हणून या समयाला यशाया याचा 55वा अध्याय आणि 6, 7 आणि 8 वचन आपण वाचूया. तर पाहूया, यशायाचं पुस्तक आहे 55 अध्याय आणि 6, 7 आणि 8 वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचू. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो देवाच्या लोकांनो. हालेलुया. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आम्हाला या ठिकाणी सांगत आहे देवाच्या लोकांनो यशायाचं पुस्तकामध्ये की परमेश्वर जो आहे तो प्राप्तीचा काळ असा आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो प्राप्त करून घेण्याचा समय आहे माझ्या देवाच्या प्रियजनांनो. एखादा मुलगा जो जवळ आहे, जर आपल्याला त्याला काही काम सांगायचं आहे तर तो मुलगा जवळ आहे तोचपर्यंत आपण त्याला आवाज देऊ शकतो. नाही तर तो गेल्याच्या नंतर आपण त्याला किती आवाज दिला तरी तो येणार नाही, कारण तो लांब गेलेला आहे. त्याचप्रमाणे परमेश्वर हा जो आहे हा प्राप्तीचा काळ आहे, त्याला प्राप्त करून घेण्याचा समय असा आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त जवळ आहे, जोपर्यंत समय आहे, तोचपर्यंत तुम्हाला आणि मला त्या देवाला आवाज द्यायचा आहे. त्या देवाच्या सामर्थ्याला आम्हाला देवाच्या लोकांना हाक मारायची आहे, कारण वेळ आणि समय फार भयानक चालू आहे. आज आम्ही देशामध्ये पाहत आहोत कितीतरी अनेक राष्ट्र आहेत आणि काही लोक देवाच्या लोकांना ढगफुटीने मरत आहे, काही लोक पाण्याने मरत आहे, काही पावसाने मरत आहे, काही त्या तुफान आणि वाऱ्याने मरून जात आहे. काही लोकांचा प्रवास देखील देवाच्या लोकांना या सॉलिस आणि चांगला राहिला नाही या देवाच्या लोकांना. काही लेकरं काही मागील दिवसांमध्ये काही या सॉलिस सहलीला जात असताना अपघात झालेला आहे आणि होत आहे. काही लोक फिरायला जात असताना अपघात होत आहे. काही लोक चारीधाम करत येत असताना ॲक्सिडेंट होत आहे आणि देवाच्या लोकांना एका त्या मुंगीसारखे लोक मरत आहेत. आणि देवाला हे पाहून सर्व काही वाईट वाटत आहे, कारण मनुष्य देवापासून दूर निघून गेलेला आहे आणि देव त्या प्रत्येक मनुष्याची वाट पाहत आहे माझ्या प्रियजनांनो. आणि म्हणून परमेश्वर यशायाच्या पुस्तकात म्हणत आहे की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंतच त्याला तुम्ही शोधा, जोपर्यंतच देवाच्या सामर्थ्याला तुम्ही आवाज द्या, कारण समय जवळ असा आहे. आम्ही प्रत्येकजण रोज सकाळी उठत आहे, कामाला जात आहे आणि देवाच्या लोकांना घरी येत आहे. आम्हाला आमच्या कुटुंबाचं पडलेलं असं आहे, परंतु डोळे उघडा, कारण दिवस वाईट आहेत माझ्या प्रियजनांनो. ख्रिस्तास माझ्या प्रिय बहिणी, प्रिय भावा, प्रभू येशू लवकरच येत आहे. आणि म्हणून आपलं कुटुंब कोणत्या प्रकारे वाचल्या जाईल, कारण शेवटच्या काळात देवाच्या लोकांना परमेश्वर म्हणतो की त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही, त्यांच्या शिक्षणाने त्यांचा बचाव होणार नाही. आणि म्हणून या वाईट ज्या बातम्या आमच्या कानावर येत आहे, या सर्वांचा सार एकच आहे की तुम्हाला आणि मला परमेश्वराचं भय धरलं पाहिजे. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचा कृपेचा काळ आहे माझ्या प्रियजनांनो, तोचपर्यंत देव आमचा आवाज ऐकणार आहे. नाही तर नोहाच्या त्या काळाप्रमाणे देवाच्या लोकांना या सॉलिचिजस नेम सदोमा आणि गमोरा ज्या प्रकारे घडलेला असा आहे, ती वेळ आमच्यावर न येऊ. आणि म्हणून परमेश्वराच्या सामर्थ्यात तुम्हाला आणि मला राहायचं आहे. आणि म्हणून चला तर या समाला आपण सर्वजण डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. स्वर्गातील विराजमान परमेश्वर दे बापा, प्रभू येशूच्या नावात आज रात्री आम्ही तुला धन्यवाद देते. माझे प्रियजन दे बापा, जे मला पाहत आहेत, ऐकत आहेत, या सर्वांसाठी देवा तुला धन्यवाद देते. येशू प्रभूच्या नावात दे बापा, तुझं वचन यशाया 55:6 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंतच त्याला शोधा माझ्या राजा. आणि म्हणून दे बापा, या समयात तुला शोधत असताना माझ्या प्रियजनांना प्रभू तू आशीर्वादित कर. या समयाला प्रभू त्यांच्या कुटुंबात प्रभू तुझा आशीर्वाद असू दे. त्यांच्या लेकरांच्या जीवनात प्रभू तू कार्य कर. आणि येशू प्रभूच्या नावात पुन्हा एकदा ज्या ज्या ठिकाणी ते राहत आहे देवा, येशू प्रभूच्या नावात आत्मिक जीवनात देवा त्यांची वाढ कर. त्यांच्या परिवारात देवा तुझं सामर्थ्य उतरून येऊ दे. येशू प्रभूच्या नावात तू दिलेला आशीर्वाद त्यांच्यासाठी आम्ही स्वीकारत आहे. त्यांचं जाणं येणं देवा तू आशीर्वादित कर. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून दे बापा सार्वकालिक जीवनात त्यांचा प्रवेश व्हावा, म्हणून त्यांच्या आत्मिक नेत्र, आत्मिक कान, आत्मिक हृदय उघडल्या जाऊ. येशू प्रभूच्या नावात दे बापा तू कार्य कर. आणि पुन्हा एकदा माझ्या भारत देशासाठी प्रार्थना करत आहे. माझ्या भारत देशावरती देवा
तू कृपा कर, दया कर आणि देवा तुझं गौरव हो दे. येशू प्रभूच्या सामर्थ्यशाली नावात या समयाला आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड.